माझे बाळ कोठे आहे याचा तपास लागत नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे 9 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे. आपली लेकच जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कोणती आई अशी आहे की जी आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल? सासरची माणसं ही वयाला असताना ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतः हे जग सोडून जाईल का? माझ्या जाऊबाईंनी जी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या. पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता. माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आईवडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने असता तर मी हे आज माझ्या मुलासोबत असते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल का? की नेहमीप्रमाणे ही केस दाबवली जाईल? आजच्या विज्ञान युगातील हुंडा मुलीचा जीव घेतो आहे, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल? आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असं मला वाटत आहे. मला एकच सांगावेसे वाटते की मुलींनी आपल्या आईवडिलांचे म्हणणे मानले पाहिजे, कारण आपल्याला घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही. आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला, तेही माझ्या तहानुल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून. पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता, पण 1 वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काय दिसत नव्हता. कटू आहे पण सत्य आहे. मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखी ठेवेल असं आपण हे समजतो. ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचं आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील, पण मनानं मात्र श्रीमंत असले पाहिजे. तेव्हाच त्याचा संसार सुखाचा होत असतो. ही गोष्ट आता मला कळली आहे, तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका. सासरच्या माणसांना चटक लागली की ते पिच्चा सोडणार नाहीत. सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे तर आता सर्वच म्हणत आहे, पण त्यांना शिक्षा अशी असली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणतीही सासर सुनेला असा त्रास देणार नाही. सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात, पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्यांच्या घरामध्ये सून बनून जाणार आहे. देवाच्या न्यायालयात तर या अशा नराधमांना शिक्षा मिळणारच आहे, पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते. आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आईवडील, माझे नातेवाईक आहेत, पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमसह पोरकं झालं आहे. देवा, अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवर तरी कशाला जन्माला घालतोस रे? त्यांना देखील कठोरमधली कठोर शिक्षा दे. आज माझे लेकरू माझ्याविना तडफडत आहे. आई आई म्हणत साथ घालत आहे, पण मी मात्र त्याच्या या हाकेला ओ देऊ शकत नाही. उद्या राजकीय दबावाखाली ही केस बंद करू नका. मला न्याय मिळवून द्या. माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा. उद्या माझ्यासारख्या तुमचीच मुलगी, तुमची बहीण वैष्णवी हगवणेत किंवा अक्षता म्हात्रे होता कामा नये. याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे. या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. ही सर्व माहिती प्रसार माध्यमांमधून घेतलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.